आताचा विषय आहे स्वराज्य अधिकारी, विश्वराज्य अधिकारी. सूर्यवंशी मध्ये यायचं आहे. कारण भट्टीची सुरुवात बाबांनी कुठून केलेली? सूर्यवंशी आणि चंद्रवंशी यांची लक्षण काय आहेत? कालची मुले ऐकले सर्वांनी. तो देगलूरच्या सर्वांना कुठल्या याच्यामध्ये यायचे? सूर्यवंशी मध्ये या चंद्रवंशी मध्ये? कुणाला सूर्यवंशी मध्ये यायचंय? हात करा वरती करा. सर्वांना सूर्यवंशी बनायचं. मला वाटलं की सगळं जे क्लासेस चालू आहे सूर्यवंशीची बाबाने त्या मुलीमध्ये लक्षण सांगितले होते ते बिंदुरूप बीजरूप स्वरूपामध्ये नेहमी टिकून राहतात. कारण सूर्य बादल आला ढग आला तरी सुद्धा त्याचा प्रकाश कमी होत नाही, कला सुद्धा त्याची कमी होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या समोर सुद्धा कुठल्याही प्रकारचं विघ्न आलं तरी सुद्धा आपला प्रकाश कमी होता कामा ती बिंदुरूप स्थिती बीजरूप स्थिती राहू शकेल. याच्यासाठी काय करायचं ते आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. आपली बिंदुरूप स्थिती बीजरूप स्थिती कशी राहावी. त्याचप्रमाणे सूर्यवंशी बनण्यासाठी श्रीमंताचे पालन, जितकं आपण श्रीमंताचे पालन करू तेवढं सूर्यवंशी बनू शकतो. बेहदचे सेवादारी, लाईट हाऊस माइट हाऊस, त्याच्यासाठी सूर्यवंशी मध्ये यायचं आपल्याला काय करायचंय ते लक्षण सुद्धा आपल्या जीवनामध्ये दिसून यायला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं मुलाचे पाय पाण्यात दिसतात. आपण भविष्यामध्ये काय बनणार आहे 5000 वर्षामध्ये? हा संगम एक पाळणा आहे. त्या पाळण्यामध्ये जर का आपण सेवा केली नाही, इतरांना ज्ञान दिलं नाही, आपलं लक्षण आपण काय सुद्धा बनणार नाही. याच्यासाठी ते लक्षण सुद्धा आपल्या जीवनामध्ये दिसायला पाहिजे. जर काय आपल्याला राजा बनायचं आहे, स्वराज्य अधिकारी बनायचं आहे तर काय करायचं आहे? स्वराज्य अधिकारी बनवालाच राजा बनू शकतो. विश्वाचा राजा तो आपल्याला स्वराज्य मला स्वतःवरती राज्य करायचंय, स्वतःच्या इंद्रियावरती राज्य करायचंय. ब्रह्मा बाबा नारायण बनला. कसा बनला? बाबाने काय केलं? बाबाने आपल्या इंद्रियावरती राज्य केलं. बाबा रोज आपला दरबार लावत होते. आपण लावतो आपला दरबार? माहितच नाही की दरबार कसा लावायचा असतो. जर काही दरबार लावला नाही तो राजा कसा बनणार आहे? राजांची लक्षणे असतात. जे राजा बनतात, राजा कोण बनतो, दासदासी कोण बनतात, सावकार कोण बनतात, लक्षण आहे त्याची. जे ज्ञानामध्ये चालतात, रोज सेंटरवरती येतात, मुरली ऐकतात, परंतु इंद्रियांच्या अधीन आहेत. धनानं सेवा करत नाही, ज्ञान सुद्धा दुसऱ्यांना सांगत नाही. अशांचं भविष्य काय? दास दासी बनतील. दास दासी ते बनतात जे उदास राहतात, दुखी राहतात. दास दासी तेच बनतात जे इंद्रियांचे दास आहेत. राजा बनण्यासाठी सर्वांनी हात वरती केला होता. काय तुमच्या इंद्रियावरती राज्य आहे? मनाला सांगा, हे मन तू अर्धा तास परमधामध्ये राहा. तर काय मन परमधामध्ये राहते? मनाला सांगितलं तू परमधामाला जा, ते मार्केट मध्ये घेऊन गेलं, बाजारामध्ये.
राजा कसा बनणार आहे? ज्याचं मनावरती राज्य आहे, बुद्धीवरती राज्य आहे, कानावरती राज्य आहे, तोंडावरती राज्य आहे, डोळ्यावरती राज्य आहे, तो कोण बनणार आहे? राजा. राजा बनण्यासाठी बाबा मी हे सांगितलं नाही, जे मधुवन मध्ये राहतात, ज्यांनी साकार बाबा मामांना पाहिलेलं आहे, जे समर्पित होता ते राजा बनतील नाही. राजा बनण्याचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, ज्यांना आपल्या इंद्रियावरती राज्य केलेलं आहे तो कोण बनेल? राजा. तो राजा बनण्यासाठी प्रत्येक गावातील खेळवळ एखाद्या माताची सुद्धा राजा बनू शकेल. कधी? जर काही तिने आपल्या स्वतःवरती राज्य केलं. कारण ज्यांचं राज्य इंद्रियावरती असतं, ज्यांनी इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे, त्यांच्या व्यवहाराचा प्रभाव इतरांवरती पडतो. तेव्हा माताजी किती चांगली आहे, ही माताजी किती ही आहे, कारण तिचं स्वतःच्या इंद्रियावरती राज्य आहे. याच्यासाठी राजा बनण्याचा चान्स सर्वांना आहे, कुणी सुद्धा बनू शकतो. फक्त आपल्याला करायचं काय? आपल्या इंद्रियावरती राज्य करायचं. राजाचं पहिलं लक्षण आहे, ज्या राजामध्ये राहतो राजा, त्याची सर्व प्रजा त्याच्या कंट्रोल मध्ये असते, ताब्यामध्ये असते. जर काही कुणी आगाऊपणा केला, राजा त्याला शिळावरती चढतो, फाशी देतो. तर तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता, आपलं राज्य कुठलं आहे? शरीर आपलं राज्य आहे. त्या राज्यामध्ये राहणारी प्रजा, इंद्रिया तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. जर काही वागली नाही, तुम्ही त्यांना फाशी देता, शिक्षा देता. काय इंद्रियांच्या अधीन होऊन चालता? इंद्रियांच्या अधीन होणारे अधिकारी बनू शकत नाही, राजा बनू शकत नाही. तर राजा बनण्यासाठी इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये ठेवा. दुसरं लक्षण आहे, राजा दानी असतो. राजाच्या घराच्या दारातून कुणी सुद्धा रिकामा जाऊ शकत नाही. तुम्ही दान करता, एसटी मध्ये जात आहे, बाजूला कुणी बसलेले आहे, एक शब्द सुद्धा सांगितलेला नाही बाबाचा, तुमच्या घरातून कसा गेला? रिकामा गेला. शेजारण्याला किंवा नातेवाईकांना आतापर्यंत सुद्धा बाबाचा संदेश दिला नाही. शेजारी रोज घंटी वाजून कधी देवी मला दर्शन दे, देवीला देवी बाजूला बसलेले. राजा कसं बनणार आहे? नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनण्यासाठी किती मोठे मोठे सभा घेतली. 5 वर्षाचा तो प्रधानमंत्री बनण्यासाठी सभा घेतली. तुम्ही किती वर्षासाठी राजा बनणार आहे? घेता कधी सभा करून, जाता कुठं, कुणावर राज्य करणार? प्रजाच म्हणून बाबांनी मना केलेलं आहे. बाबा रोज सांगता तुम्ही जावा, जातच नाही. कसं राजा बनणार? राजा बनण्यासाठी मेहनत करावी. याच्यासाठी राजा बनण्यासाठी आपल्याला प्रजा सुद्धा करायची आहे. काही ना वाटतं की आपण ब्रह्मकुमारीचं बनलं, आपल्याला सर्व काय मिळणार आहे, काय करायचं हे करून. हा गैरसमज आहे. जो करेल त्यालाच मिळेल. धनानं सेवा केली खूप धन मिळणार आहे, तनानं सेवा केली तन स्वस्त मिळणार आहे. एखादं साधन असेल, तुमच्याजवळ कुठली गाडी असेल, सेवेमध्ये वापरली, तुम्हाला गाडीनं काही कमी मिळणार नाही. घर असेल, घरामध्ये तुम्ही गीतापाठशाला उघडली, बाबा तुम्हाला कुठल्याही जन्मामध्ये घराची कमी देणार नाही. जे द्याल बाबाच्या यज्ञामध्ये ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. ज्यानं काहीच केलं नाही त्याला काही सुद्धा मिळणार, सतीमध्ये जाणार नाही तो.
परंतु काय सुद्धा मिळणार नाही. एक भाऊ होती, सून होती, ती लग्नाच्या पूर्वी खूप दान पुण्य करत होती. ज्यावेळी तिचं लग्न झालं, लग्न एका धनाढ्य व्यक्तीच्या घरामध्ये, शेठजीच्या घरामध्ये झालं. शेठजी होते, भलं मोठं इमारत होती त्याची, बंगला होता. एकदा तो सर्वजण घराच्या बाहेर बसले होते, बंगल्याच्या बाहेर. इतक्यात एक संन्यासी आला. त्याने सांगितले, मला थोडी भिक्षा द्या. ती सून म्हणती, मी स्वतः शिळं खाते आणि उपाशी झोपते, तुला कुठून देऊ? त्या सासूने ते ऐकलं. तिला वाटतं की आपण या गावामध्ये शेठजी आहोत, श्रीमंत आहोत, आणि सून काय म्हणणार म्हणते, शिळं खाते आणि उपाशी झोपते. राग तर आला, परंतु तो संन्यासी होता, त्यामुळे काहीच का बोलली नाही. त्यानंतर पुन्हा तो म्हणतो की मला भिक्षा द्या. त्यावेळी ती म्हणते की तू ऐकलं नाही, मी उपाशी झोपते आणि शिळं खाते, तुला कुठून देऊ? निघून गेला. सास उठून 2 थप्पड मारले त्याला. त्या सोनूला, तू माझं नाव खराब केलंस. मी तुला कधी शिळं दिलं आणि कधी तू उपाशी झोपले, सांग कुठल्या दिवशी? ती हळूच म्हणते, मी रोज शिळं खाते आणि उपाशी झोपते. आज माझं लग्न या श्रीमंताच्या घरी झालेलं. हा माझ्या पाठीमागच्या जन्मामध्ये केलेल्या पुण्याचं हे फळ आहे. तुम्ही कुठलं खाते? शिळं खाते, पाठीमागच्या जन्माचं खाते, आणि आता उपाशी पुढच्या जन्मामध्ये झोपते. म्हणजेच मी आता काय सुद्धा दान पुण्य करत नाही. तुम्ही मला दान पुण्य करण्यासाठी मना करता, म्हणून म्हणले मी पुढच्या जन्मासाठी उपाशी झोपते. तिला वाटलं, हा गोष्ट चांगली आहे. म्हणते ते ठीक आहे. घोड्यासाठी जे चेने हरभरे ठेवलेले आहेत त्याला तू दे. द्यायला सुरुवात करते. तिला वाटतं अक्कल तर आली दान पुण्य करण्याची. परंतु तिला वाटतं जर का मी हरभरे दान केलं तर मला पुढच्या जन्मामध्ये गोणे की गोण्या, पोती की पोती काय मिळतील? हरभरेच मिळतील. तर मग फक्त हरभरे खाऊन काय करणार आहे? त्यासाठी ती म्हणते की ठीक आहे, तू काय सुद्धा दे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा शिळं खाऊन उपाशी तर जगत नाही ना. आज आपल्याला इतका मोठा खजाना, जे काय मिळतं, पालना मिळती, ज्ञान मिळतं, हे कुठल्या जन्माचं फळ आहे? अनेक जन्मामध्ये दरबर इकडं तिकडं आपण फिरलो, वाऱ्या केल्या, मंदिरामध्ये गेलो, झोपलो, किंवा जे भजन केलं, दानपुण्य केलं, त्याचं फळ, व्रत उपवास केले, त्याचं फळ आता आपल्याला बाबाची पालना मिळत आहे. तो कुठल्या जन्माचं खात आहे? शिळ खात आहे, पाठीमागच्या जन्माचं खात आहोत ही पालना. आणि आता जर आपण ब्राह्मण बनल्यानंतर काहीच केलं नाही, दानपुण्य केलं नाही, पुढच्या जन्मासाठी कसं झोपत, उपाशी झोपत, याच्यासाठी काही ना काही आपल्याला रोज काय करायचंय? दान पुण्य करायचं, काही ना काही सेवा करायची. जो रोज सेवा करेल त्यालाच पुण्य मिळेल. दानाचे संस्कार असतात राजाचे. दुसरे संस्कार कुठला आहे? पहिले कुठलं बताय सांगितलं? राजा ज्यांच्यामध्ये राहतो त्या सर्वांना आपल्या ताब्यामध्ये ठेवतो. ऐकलं नाही फाशीची सजा देतो. दुसरं लक्षण दान पुण्य करतो. तिसरं लक्षण राजा नेहमी शिकार करतो. एक राजा होता, शिकारीसाठी गेला, त्याने शिकार केली, गावामध्ये घेऊन. पहिल्या जमान्यामध्ये गोष्टी येत होत्या. तर तुम्ही राजा बनण्यासाठी हात वरती केला होता, तर तुम्ही किती शिकारी करतात? केले शिकारली माताने? राजा शिकार कुणाची करतो?
उंदराला मारून मी उंदीर मारून आणून दाखवतो सर्वांना. हा, तो राजा शिकार कुणाची करतो? वाघाची शिकार करतो. तर तुम्ही कधी मारला वाघ? कधी? वाघ म्हणजेच विशेष व्यक्ती. तो व्यक्ती जर ज्ञानामध्ये आला, त्याच्यासोबत आणखी 4-5 आले, तो कोण आहे? वाघ. 2-4 दिवसाच्या नंतर मरणाऱ्या माताजींना, म्हातारीला ज्ञान सांगून खूप खुश झालो. उंदीर झाला, उंदीर किंवा मांजर, मांजराची शिकार केली, उंदराची शिकार केली, खुश झालो. आपल्याला शिकार कशाची करायचे? वाघाची. आतापर्यंत कुणी कुणी शिकार केलेले अशा वाघाची? हात वरती करा. वाघाची शिकार कुठं आहे? वाघ आले. बैताली बजाव माताची. वाघाची शिकार केलेले म्हातारे असं. वा, बरोबर, खूप टाळ्यावर टाळ्या. राजा बनणार. सर्वांना काय करायचे? शिकार करायचे. जो शिकार करत नाही तो कधी सुद्धा राजा बनणार. राजा तो आठवड्यातून एकदा शिकारीसाठी जातो. आपल्याला सुद्धा काय करायचं? महिन्यातून एक शिकार तर करा. याच्यासाठी नवीन सेंटर बांधावं लागेल. शिकार आणून तिथे बसणार कुठं? याच्यासाठी बहिणीची सुद्धा आता चिंता करायला लागली होती. आता तिथे मोठा हॉल बनणार आहे. याच्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा काय करायचंय? सर्वांनी मिळून सेवा करायची. धन सुद्धा लावू शकता. चान्स आहे आता सफल करण्यासाठी. आपल्याकडे नसलं, इतर जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा मूग देऊ शकता तुम्ही. त्यांचे तनानं, मनानं, धनानं सेवा करायची चान्स आहे. तर शिकार महिन्यातून एक करायचे. तो 12 महिन्याची किती झाली? 12. ज्यावेळेस मधुबनमध्ये येणार पुढच्या वर्षी, आपल्या शिकारीला कान पकडून घेऊन यायचं तिथं. मी बघणार आहे तुम्ही किती शिकारी केली. ठीक आहे? जे शिकार करतील, बाबाचं ज्ञान सांगतील, ते व्यस्त राहतील, त्यांची स्थिती सुद्धा चांगलीच राहणार आहे. याच्यासाठी आपल्याला शिकार जरूर करायचा आहे. जो शिकार करतो तो कोण आहे? राजा. परंतु वाघाची शिकार बडी सावधानीने केली जाते. कधी पेपरमध्ये ही बातमी येते, एक शिकारी शिकार करण्यासाठी गेला होता, लेकिन त्या वाघानं त्याच्यावरती वार केला आणि त्याला ठार मारला. गेला होता वाघाची शिकार करण्यासाठी, वाघाने त्याची शिकार केली. त्याचप्रमाणे आपण सुद्धा कधी कधी शिकार करण्यासाठी जातो आणि कुणाला ज्ञान सांगतो, आमचं ज्ञान खूप चांगलं आहे, तुम्ही सुद्धा या ना. तुम्ही सुद्धा फसला काय? तिथं बाहेरचं भोजन करत नाही, तिथं असं करावं लागतं, तसं करावं लागतं. ओम शांती स्वतः यायलाच बंद केलं. त्या वाघानं आपली शिकार, ज्ञान सोडलं म्हणजे वाघाने शिकार केली. याच्यासाठी मजबूत बना, अनुभवी बना, नंतर शिकार करा. शिकार जरूर करायचे. जो शिकार कधी करत नाही, कधी सुद्धा राजा बनणार नाही. आणखी कुठलं लक्षण असतं राजाचं? 3 सांगितलं. चौथी आहे फळाचा राजा कोण? आंबा. आंबाच का फळाचा राजा? तसं म्हणायला पाहिजे फळाचा राजा नारळ. आंब्याला तो मूर्तीवरती चढवत नाही, पण तो फळाचा राजा आंबाच का बनला? आंब्याच्या सोबत सर्वांचं प्रेम असते. कसं माहित होते? जेव्हा आंब्याचा सीझन असतो तेव्हा आंब्याला घेऊन काय करतात? तोंडामध्ये घेऊन
त्याचा रस तोंडामध्ये ते संपलं तो सुद्धा कुई त्याला आतमध्ये घालता नंतर बाहेर घेता सोडत सुद्धा नाही. हे आहे आंब्याचे प्रेम, म्हणून तो राजा आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा समोर येतो तेव्हा आपल्याला पाहून कुणी दुसरा व्यक्ती आपल्यापासून दूर जातो, जवळ येण्याचा प्रयत्न करत नाही, आपण राजा बनू शकणार नाही. राजा बनण्यासाठी सर्वांचे लाडके बना, प्रिय बना. सर्वांना वाटायला की यांच्याशी बोलावं, यांच्या जवळ जावं, त्यांची दृष्टी घ्यावी. दोष जर काय तुम्हाला कुणी पाहून दुसरा किनारा करतो, घाबरतो, तुम्ही कुठल्याही जीवनामध्ये राजा बनणार नाही. जेव्हा आपण कुठल्याही दादींना पाहतो आपल्याला काय वाटतं? त्यांच्या जवळ जावं, थोडीशी दृष्टी घ्यावी, त्यांचे दोन शब्द ऐकावे, कारण त्यांच्यामध्ये तो गोडपणा आहे, कारण त्यांनी आपल्या इंद्रियावरती राजी केले. जर का आपला स्वतः बोलण्यावरती ताबा नाही आहे, डोळ्यावरती ताबा नाही, मनामध्ये ताबा नाही, आपल्याकडून लोक किनारा करून जातात. याच्यासाठी सर्वांचे कसं बना? प्रिय बना. जो सर्वांचे प्रिय आहे तो कोण आहे? राजा. आंब्यालाच फळाचा राजा का म्हटलं जातं? कारण आंबा वरून नरम असतो, आतून सकत असतो. कुठली सकत असते? आणि नारळ कसा असतो? वरून सकत असतो, आतून नरम असतो. जो राजा बनणार असणार तो कसा असतो? वरून त्याचा व्यवहार नम्रची निर्माण और स्वतः नियम मर्यादामध्ये तो पक्का असतो. अमृतवेला करणार, मुरली ऐकणार, मुरलीच्या पूर्वी योग करणार, खानपान सर्वांमध्ये सतर्क. तो कोण आहे? राजा. और नारियल फळ वाला वरून सकत, मी जसं सांगतो तसं करायचं, असंच वागायचं, मी जसं सांगतो, स्वतः काही सुद्धा करणार ना, दुसऱ्यांना ऑर्डर करणार, असं करा तसं करा. अशा लोकांना जरूर करेन, जरूर करेन, तिकडे थोडी केलं, जा मला माहिती आहे तू कसं आहे. तो कधी सुद्धा राजा बनणार. राजा बनण्यासाठी सशक्त बना, स्वतःला सशक्त बनवा, तोच राजा आहे. फळाचा राजा आंब्यालाच का म्हटलं जातं? ज्यावेळी कुणी उन्हामध्ये थकून भागून परेशान होऊन येतो, कुठल्या झाडाखाली झोपतो? आंब्याच्या झाडाखाली झोपतो. जर काय तो चुकीनं नारियलाच्या झाडाखाली झोपला तर सावली तर सोडा, सावली तर मिळणार नाही. अचानक नारियल पडेल, त्याच्या डोक्यामध्ये डोकं सुद्धा फुटून जाईल. त्याचं जे काट्याचं हे आहे ते सुद्धा पडतं अचानक. आंब्याच्या झाडाखाली झोपल्यानंतर त्याचा जो थकवा आहे तो निघून जातो, फ्रेश होतो, परेशानी दूर होते, म्हणून तो राजा बनला. जर का तुमच्या संपर्कामध्ये कुणी थकून भागून जीवनातून ताण तणावापासून परेशान मिटवण्यासाठी सुख शांतीसाठी येतो, त्यावेळी तुम्ही त्याला सावली देता, तिची परेशानी मिटवता. जर काय तुम्ही इतरांची परेशानी मिटवण्यासाठी योग्य असाल, फ्रेश करून त्यांना पाठवलं, राजा बनला. काही तर असे असतात, परेशान होऊन दुनियाकडून येतो तुमच्या जवळ, त्याला काही अशा उलट्या सुलट्या गोष्टी सांगतात, त्याचं आणखी डोकं गरम करून आला होता शांतीसाठी, आणखी परेशान होऊन गेला. राजा सुद्धा कधी बनणार नाही. त्यासाठी राजा बनण्यासाठी काय बना? आंबा बना, नारियल बनू नका. फळाचा राजा आंब्यालाच का म्हटलं जातं? ज्यावेळी फळ येतात तो जो वाकला जातो, झुकला जातो, परंतु नारियल फळ येतात तो कुठे जातो? आणखी वरती जातो. म्हणून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी काय केलं जातं? नारियलाला तोडलं जातं. नारियल जे रियल नहीं है, सत्य नहीं, उसका छोड़ना, नारियल तोड़ना. नारियल आत्म्याचा आकार कसा आहे? नारियल सारखा आहे.
नारळाला फक्त मूर्तीच्या समोर ठेवत नाही, त्याला तोडतात, त्याचं पाणी टाकतात, त्यानंतर खोबरं टाकून त्यांना म्हटलं जातं नारळ भगवान प्रसन्न झाला. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा परमेश्वराला प्रसन्न करायचं असेल, तो आत्म्याचा आकार कसा आहे? नारळासारखा. नारळाच्या वरती कवच असतं, त्याला तोडावं लागतं. कवच तोडल्यानंतर आतमध्ये पाणी, खोबरा असतो, ते शक्तिशाली असतो. त्याचप्रमाणे आत्म्याच्या आतमध्ये शांत स्वरूप, आनंद स्वरूप, शक्ती स्वरूप, प्रेम स्वरूप हे गुण आहेत. जर काय त्या गुणावर काढायचं असेल, तो वरती जे कवच आहे, विकारांचं कवच, त्याला काय करायला पाहिजे? तोडायला पाहिजे. तो ते भक्तीचा नारळ तोडण्यामुळे प्रसन्न होणार नाही, पण तो आत्म्याचा नारळ जर तोडणार, गुणाला बाहेर आपण काढलं तरच परमेश्वर प्रसन्न होणार आहे. यासाठी आपल्याला कुठला नारळ तोडायचा आहे? आपण नारळाला आणून शिवांच्या समोर, पिंडीच्या समोर ठेवलेला आहे, शिव बाबाच्या समोर ठेवलेला आहे, परंतु आतापर्यंत तुटला. कुणी 10 वर्षापासून तोडण्यासाठी लागलेला आहे, कुणी 40 वर्षापासून लागलेला आहे, तरी सुद्धा नारळ तुटलाच नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? नारळ तोडायचा आहे. तरच बाबा काय होतील? प्रसन्न होतील. याच्यासाठी काय करायचंय? आंब्यासारखं बनायचंय. लक्षात, स्वतःच्या इंद्रियावरती राज्य करायचं. भारतामध्ये अंग्रेज आले का म्हणून आले? माहित आहे ना इतिहास? भारतामध्ये अंग्रेज आले, त्यांनी भारतावरती राज्य केलं. का केलं? डायरेक्ट दिल्लीवरती अटॅक केला नाही. भारतामध्ये नवाब होते, बंगालचा नवाब, बिहारचा नवाब, सुरतचा नवाब. त्या नवाबाच्या सोबत दोस्ती केली आणि दिल्लीवरती अटॅक केला. त्याचप्रमाणे या शरीर सुद्धा आपला एक भारत आहे, इंडिया आहे. या इंडियाची राजधानी कुठली आहे? भ्रुकुटीमध्ये राजा राहतो. आणि ह्या भारतामध्ये काही नवाब आहेत. कुठलं? कान, मुख, डोळे, मन, बुद्धी हे सर्व कोण आहेत? नवाब. तो माया सुद्धा अंग्रेज येते, आत्मावरती अटक करत नाही. काय करते? या नवाबाच्या सोबत दोस्ती करते, कानाच्या सोबत दोस्ती करते, तोंडाच्या सोबत दोस्ती करते, डोळ्याच्या सोबत करते, मनाच्या सोबत करते, नंतर आत्म्याच्या वरती अटॅक करते. आणि त्याच्यामुळे आपलं राज्य स्वतंत्रता संपलेलं आहे. आता आपल्याला पुरुषार्थ काय करायचंय? जे भारतामध्ये जे अंग्रेज आले होते त्यांना पळवून लावून भारताला काय केलं? तर आपल्याला सुद्धा शरीराला काय करायचंय? या विकारूपी अंग्रेजापासून स्वतंत्र बनवायचंय. हा आपला पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ करायचा. तर त्याच्यासाठी भारतवासीयांनी काय केलं? भारतातून अंग्रेज पळवण्यासाठी काय केलं? तेच आपल्याला सुद्धा करायचंय. त्याच युक्त्या इथं वापरायच्या. त्याने काय केलं होतं? जागोजागी सभा ठेवल्या. जालियनवाला बाग तिथे मोठी सभा ठेवली होती, परंतु तिथे त्याने काय केले? खूप गोळ्या मारून किती जनताला मारून टाकले. पेपर काढले, नारे बनवले, वंदे मातरम नारा बनवला होता, परंतु त्यांना अंग्रेजी हिंदी येत नव्हती, तर ते नारा बोलू देत नव्हते. त्यांना वाटलं होतं की वंदे मातरम मला बांधवार मारो हे बोलते हमको, वंदे मातरम. तर त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा काय करायचंय? मायारूपी अंग्रेज आपल्या शरीरामध्ये घुसलेले, तिला पळवून काढायचंय. काय करायचं? आपल्याला सुद्धा रोज सभा भरवायचंय. कुणाच्या? कर्मेंद्रियाच्या.
ह्या कर्मेंद्रियाला रोज समजावून सांगणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण रोज त्याच्याशी बोलतो, त्याच्या मनामध्ये मायाच्या वरती नफरत पैदा करतो, त्याच वेळी कर्मेंद्रिय म्हणतील माया गो बॅक. आता काय होतं? आत्मा म्हणतो की माया गो बॅक, तू जा निघून, परंतु कान म्हणतो तू ये. काय ते आणखी काय झालं? याच्यासाठी प्रत्येक कर्मेंद्रिया हे म्हणायला पाहिजे माया गो बॅक. याच्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. याच्यासाठी बाबा म्हणतात तुम्ही रोज काय करा, आपल्या कर्मेंद्रियाचा दरबार लावा. परंतु आपण हे महावाक्य ऐकतो परंतु करत ब्रह्मा बाबाने हे केलं म्हणून तो सूर्यवंशीचा नारायण बनला. जर काय आपल्याला सूर्यवंशी जायचं आहे, काय करायचं? आपल्याला सुद्धा आपल्या इंद्रियांचा दरबार लावायचा आहे. पण प्रत्येक इंद्रियावरती राज्य करायचं आहे. राज्य करण्यासाठी कुठं बाहेर जाण्याची गरज नाहीये, स्वतःवरती राज्य करा. म्हणून म्हटलं जातं ना, तू पहिलं सर्वप्रथम तो तुझ्या घराला सुधार. घर कुठलं? शरीर आत्म्याचं पहिलं घर आहे. तर काय तुमच्या घरातील सर्वजण ज्ञानामध्ये चालतात? या घरामध्ये जे राहतात ते ज्ञानामध्ये चालतात? काही कान तुमच्या ज्ञानामध्ये चालतात? डोळे तुमच्या ज्ञानामध्ये चालतात? मन तुमच्या ज्ञानामध्ये चालतं? जर काही मन ज्ञानामध्ये चालतं, त्यावेळी मुरली ऐकत असतो किंवा योग चालतो, तो मन बाबाला सोडून इकडे तिकडे का म्हणून जातं? ह्याच्यासाठी मनाचा कोर्स करा, कानाचा कोर्स करा, डोळ्याचा कोर्स करा. जर हे सर्व जर ज्ञानामध्ये चालायला सुरुवात करतील, हे सर्व सहयोगी बनतील. आणि ह्यांच्या सहयोगानंच तुम्ही मायाला आपल्या राज्यातून हाकलून देऊ शकतो. त्याच्यासाठी स्वतःवरती राज्य करणं गरजेचं आहे. इंद्रियावरती राज्य करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे आपण आपल्या इंद्रियावरती ताबा ठेवू शकतो किंवा राज्य करू शकतो. याच्यासाठी रोज दरबार लावायचा आहे. तो दरबार कसा लावायचा? सकाळी अमृतवेला उठल्यानंतर, योग केल्यानंतर 10 मिनिटासाठी आपल्या इंद्रियांशी बोला. आज साऱ्या दिवसामध्ये आपल्याला कसं वागायचं आहे. जर काय तुम्ही माझं म्हणणं ऐकलं नाही, तुम्हाला संध्याकाळी नंतर 10 वाजता दरबार लावायचा आहे. त्या दरबारामध्ये ज्या कर्मेंद्रिया उल्लंघन करतील त्यांना सजा देईल, असं त्यांना समजावून सांगा. तू सकाळी अमृत वेळा जेव्हा उठल्यानंतर बाबाची योग करून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे. शरीर हा देश आहे. शरीर एक आपलं राजधानी आहे. मी आत्मा राजा आहे. तो राजाला परमधाममधून परमात्माला भेटून इथे यायचं आहे. सर्वांना गुड मॉर्निंग म्हणायचं आहे. 4:45 वाजता सर्वांशी बोलायचंय. कसं बोलायचंय? सर्वात पहिला आपल्याला कानाशी बोलायचं. कसं? हे माझ्या कान, तू माझ्या या राजाचे शान आहेस, तू महान आहेस, तुझ्यावरती माझा खूप विश्वास आहे, म्हणून मी तुला बॉर्डरवरती ठेवलेला आहे. कान कुठे आहे? बॉर्डरवरती. परंतु आज सकाळी मी शिव बाबाच्या जवळ गेलो होतो, तर शिव बाबाने तुझ्याविषयी काही ना काही मला समजावून सांगितलेलं आहे. तू मायाशी भेटलेला आहेस हे मला माहित नव्हतं. शिव बाबाने सांगितलं, हे काना, तू माझ्या राज्यामध्ये राहतो, माझं खातो आणि मला धोका देत आहे. बॉर्डर पर राहणारा अगर जर काय दुश्मन शत्रूशी भेटलेला असेल, त्या देशाची हालत काय होणार आहे? घरामध्ये राहणारा
जर फितूर झाला असेल तर त्या घराची हालत काय होणार? याच्यासाठी आपल्याला तर हे काम तू लक्षात ठेव. रात्री झोपण्याच्या पूर्वी पुन्हा मी दरबार लावणार आहे, तुला विचारणार आहे. जर काही दिवसभरामध्ये तू काही वाईट गोष्टी व्यर्थ गोष्टी ऐकल्या असतील, मी तुला सजा देईन. आणि ही सुद्धा समजू नकोस की मला काही माहितीच होत नाही. आजकाल मी शरीराच्या किल्ल्याच्या सोबत चारों बाजूना सीसी कॅमेरे लावलेले आहेत. आजकाल जमाना आहे ना सीसी कॅमेऱ्याचा. जर का त्या रेकॉर्डिंग मध्ये तू कुणाचं परचिंतन किंवा विरत गोष्टी ऐकलेल्या आढळतील, मी तुला सजा देईन. ही आहे राजांची लक्षण. त्यानंतर तोंडाशी बोला. हे माझ्या तोंडा, तू सुद्धा किती सेवा करत आहे. जर काही तू माझ्या राजधानीमध्ये नसता तर मी वाचा सेवा करून दुआ कशी घेतली, आशीर्वाद कसे घेतले असते. त्याच्यासाठी तुझा खूप खूप आभार आहे. परंतु कधी कधी तू कुणाचा अपमान करतोस, निंदा नालस्ती करतो, त्यामुळे माझा आत्मा भाई माझ्यावरून रागून मला बदवाय देतो, माझ्यापासून दूर जातो. काय मी तुला अपमान करण्यासाठी ठेवलेलं आहे माझ्या राजधानीमध्ये. जर काय तू कुणाचा अपमान केला, विरोध बोलला, तर मी तुला संध्याकाळी सजा देईन. त्यानंतर डोळ्याशी बोला. हे माझे डोळे, प्रिय डोळे, मला तर डोळे तर खूप जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये मिळालेले आहेत. अनेक डोळे मिळालेले, परंतु तुझ्यासाठी भाग्यशाली डोळे काय कुठलंच मिळाले. माउंट आबू मध्ये ती मी सत्यम शिवम सुंदरम परमात्माला पाहिलेलं होतं. 1 तास नाही, 2 तास नाही, 4 तास, 1 वर्षी नाही, किती वर्षांनी पाहिलं. त्या परमेश्वराला पाहिल्यानंतर तुझी तहान भूक संपली नाही. तू या दुनियातील व्यर्थ गोष्टी का म्हणून पाहतो? आज दुनियातील सर्वांचे डोळे त्या परमेश्वराला क्षणिक पाहण्यासाठी आतुर आहेत. परंतु तू तर 4 5 तास पाहिलेला आहे. बोलताना, खाताना पाहिलेला आहे, चालताना पाहिलेला आहे. तर त्याला पाहिल्यानंतर तू व्यर्थ का म्हणून पाहतोस? जर आज साऱ्या दिवसामध्ये तू कुठली सुद्धा व्यर्थ गोष्ट पाहिली, मी तुला सजा देईन. त्यानंतर पायाशी बोला. ए माझे पाया, तू सुद्धा माझ्या राजधानीमध्ये खूप महत्वाचा भाग आहे. जर काही तू नसता, मी सेवा करण्यासाठी कसं गेलो असतो? तोंडानं वाचा सेवा केली, त्याची अर्धे आशीर्वाद तुला मिळतात. हाताने कर्मना सेवा केली, आधी आशीर्वाद तो तुला मिळतात. कारण तू सर्व कर्मेंद्रियांना आपल्या डोक्यावरती घेऊन मला सर्वांना घेऊन जातोस. कुणी सुद्धा व्यक्ती जर ज्यावेळी घरामध्ये येतो तेव्हा आपण काय करतो? पाया पडतो. कारण हे पाय तुझं धन्यवाद, या व्यक्तीला तुम्ही आमच्या घरामध्ये आणला. पायामध्ये आत्मा वगैरे नाहीये, तरी सुद्धा पाय का पकडतात? कारण पायामुळे तो व्यक्ती आपल्या घरामध्ये आला. परंतु हे पाय तू कधी कधी परचिंतन करण्यासाठी सुद्धा सर्वांना घेऊन जातो. त्यावेळी तू तोंडाला मान, तू एकटा जा, 1 नाही 2-3 तासानंतर ये. माझी काही सुद्धा मध्ये ये नाही. पाय गेलेच नाही तर तोंडा एकटे जाणार आहे का? कान एकटे जातील परचिंतन करण्यासाठी. त्यानंतर मनाशी बोला. हे माझ्या मना, तू सुद्धा माझ्या या राजधानीची शान आहे. जर काय तू नसता, मी ईश्वराचं चिंतन कसं केलं असतं? परंतु आजकाल तू व्यर्थ गोष्टीचे चिंतन करतो. जर काय तू व्यर्थ गोष्टीचे चिंतन केले, मी तुला संध्याकाळी सजा देईन. त्यानंतर
बुद्धीशी बोला. हे बुद्धी, तू सुद्धा माझ्या या राजधानीचे शान आहे. तसेच सर्व कर्मेंद्रियातून मी तुलाच काय बनवलं, सर्व कर्मेंद्रियाचं राजा बनवलेलं. बुद्धी कोण आहे? मंत्री. सर्व इंद्रियांचा मंत्री कोण आहे? बुद्धी. कारण बुद्धी जिथं निर्णय करते सर्व इंद्रिया तिकडे जातात. बुद्धी ठप्पा लावली, केंद्रीय मंत्री आहे, खूप मोठा मंत्री आहे. परंतु हे बुद्धी, मी तुला राजधानी दिली, माझे सोन्याचे महल होते, सर्व काही चांगलं होतं, मी तुझ्यावरती सोपवून मी निवांत झालो. परंतु तू असे निर्णय केले, माझी राजधानी गेली, महल गेले, सर्व काय गेले. इतकंच नाही, तू मनमत परमत प्रमाण निर्णय केले, त्यामुळे मला तू रावणाच्या जेलमध्ये टाकलेलं आहे. माझ्या विश्वासाचा हाच फायदा आहे. याच्यासाठी हे बुद्धी तू आज लक्षात ठेव. जर काय आजपासून तू मनमनापासून आपल्या मनापासून किंवा परमतापासून जर चाललास तर मी तुला सजा देईन. हे आहे राजाचे लक्षण. परंतु आपण काय करतो, कर्मेंद्रियाची, म्हणून म्हटलं तर अंधेरी नगरी, चौपट राजा, टकेसर बाजी, टकेसर खाजा. या राजाच्या या राजधानीमध्ये कोणीही सुद्धा मालिक नाही. त्याच्यामुळं तोंड जे चाहे बोलत असतो, कान जे चाहे ऐकत असतो. त्यामुळं कर्मेंद्रिय वरती राज्य नाही. जो ज्याचं कर्मेंद्रियावरती राज्य नाही तो कधी सुद्धा राजा बनणार नाही. जर काय आपल्याला सूर्यवंशी बनायचंय, प्रत्येक इंद्रियावरती आपला कब्जा पाहिजे, राज्य पाहिजे. तर हा सकाळचा दरबार झाला. त्यानंतर संध्याकाळी रात्री 10 वाजता सर्व कर्मेंद्रियाशी बोला. सर्वात पहिले कानाशी बोला. हे माझे काना, तुझा आज साऱ्या दिवसामध्ये चार्ट सांग, तुझा कसा कारभार चालला. तुझा खूप आभार आहे, तुझ्याद्वारे मी 7 वाजता मुरली ऐकली होती, याच्याबाबत तुला धन्यवाद. परंतु 12-1 वाजता कुणी एक माताजी आली होती आणि तू खूप जवळ जाऊन आणखी काय झालं म्हणून ती कुणाची वेगळ्याच गोष्टी सांगत होती. ती बहीणजी अशी आहे, ती बाई असं आहे. तू जवळ जाऊन त्या गोष्टींना ऐकलं. जर का मी तुला सकाळी समजावून सांगितलं की तू वेळत ऐकू नको, तरी सुद्धा तू वेळत ऐकलं, याच्यासाठी तुला काय सजा द्यावी? मी सीसी कॅमेऱ्यामध्ये सर्व रेकॉर्डिंग मध्ये पाहिलेलं आहे. याच्यासाठी तुला सजा, तुला पुन्हा एक वेळा मुरली ऐकायची. सजा म्हणजे कोणी कान कापून टाकण्याची सजा नाही. कुठली सजा द्या? पुन्हा एकदा मुरली ऐका. कारण ज्या कानामध्ये ज्ञान भरपूर आहे ते कान कधी सुद्धा वेळत ऐकणार नाही. कुठली सजा द्यायची? मुरली ऐकायची. त्यानंतर तोंडाशी बोलला. हे तोंडात तुझा सारादीचा कारभार कसा झाला? समजा कानानं शत्रूला आत घेण्यासाठी दरवाजा उघडला होता, तर तुम्ही तर कमी कमी बंद ठेवला पाहिजे. तुम्ही सांगा हा ती माताजी तसंच म्हणते, ती भेंची असंच करते, तसंच करते. तुम्ही सुद्धा चुकी केलेली आहे. त्या दुश्मनला, शत्रूला आतमध्ये घेतलं. याच्यासाठी तुझ्यासाठी सध्या कुठली उद्याच्या दिवशी तुझा कारभार बंद असणार आहे. मौन आहे तोंडाची सजा. ज्या दिवशी आपण परचिंतन केलं, व्यर्थ कुणाशी बोललो, तुम तोंडाला कुठली सजा द्यायचे? मौन. 1 दिवसाचं मौन. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक इंद्रियावरती ते काय करतात, काय चुका करतात हे पडताळून पाहून काय करायचंय, त्यांना शिक्षा द्यायची आहे.
सजा सुद्धा द्यायचे. आणि ज्यांना आपल्या इंद्रियावरती अशा प्रकारचं राज्य केलं तो काय बनेल? राजा. आजकाल जे आई वडील असतात, आई वडील सेवेमध्ये इतकी व्यस्त आहेत, कारभार में इतनी व्यस्त आहे, मुलं कुठं जातात, कुणाच्या संगतीत जातात, काय करतात आता पता नाही. जेव्हा मुलाकडून काही दुर्घटना होऊन जाते, चुकीचं काम होतं, त्यावेळी त्यांचे डोळे उघडतात. असं का झालं? कारण त्यांनी रोज त्या मुलाकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याचप्रमाणे आपण सुद्धा माझ्या घरामधील कर्मेंद्रिया कुठं जातात, काय करतात, यांचं आपण कधी सुद्धा चेकिंग करत नाही, पडताळा पाहत नाही. अचानक कुठली घटना होती त्यावेळी आपल्याला वाटतं की असं का झालं. याच्यासाठी आपल्याला रोज आपल्याला काय करायचं आहे? आपला इंद्रियांचा दरबार लावायचा आहे. जो दरबार ब्रह्मा बाबाने लावला, परंतु आपण राजा बनण्याची तो इच्छा आहे, परंतु कर्मेंद्रिय राज्य नाही. याच्यासाठी राजा बनण्यासाठी आपल्याला इंद्रियावरती काय करायचं आहे? राज्य करायचं. जो इंद्रियांचा राजा तोच भविष्याचा विश्वाचा राजा आहे. तो इतका सूक्ष्म पुरुषार्थ चालतो आहे, इतका सूक्ष्म पुरुषार्थ. याच्यासाठी जर काय आपल्याला सूर्यवंशी पद प्राप्त करायचं आहे, इंद्रियांचा राजा, जो इंद्रियांचा राजा म्हणतो तो युद्ध करणार नाहीये, विकाराशी युद्ध करणार नाहीये तो. कारण त्याचा किल्ला मजबूत आहे. ज्याचा किल्ला मजबूत असला शत्रू आतमध्ये येणार नाही. याच्यासाठी पहिले जमान्यामध्ये राजा सर्व राजे किल्ल्यामध्ये राहत होते. शरीर आपला कोण आहे? एक किल्ला आहे, फोर्ट आहे. त्या किल्ल्याचे अनेक दरवाजे असतात, परंतु दरवाजामध्ये कुणी सुद्धा जातो त्याची चेकिंग होते, कुठे जातात, काय काम आहे, कशासाठी. याच्यासाठी आपल्या सुद्धा किल्ला आहे, त्याचे अनेक दरवाजे आहेत, कान, मुख, तोंड, परंतु दरवाजामध्ये कुणी सुद्धा चेकिंग करण्यासाठी नाही. कुठल्या सुद्धा गोष्टी येतात सरळ आतमध्ये जातात. त्यामुळे आत्म्यांची अवस्था गंभीर आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? किल्ल्याचे दरवाजे मजबूत करायचे. तोच राजा बनू शकतो. याच्यासाठी आपल्याला रोज जागृत राहणं गरजेचं आहे. जितका आपण जागृत राहतो तितकं राजा बनणार आहे. राजा बनण्यासाठी अमृत वेलाचा योग खूप महत्वाचा आहे. जो रोज अमृत वेला योग करतो तो काय बनणार आहे? राजा. एक संन्यासी होता, तो त्या संन्यासीला माहित झालं की एक राजा आहे, तो पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. तो त्याला वाटतं की प्रसिद्ध कसा आहे, आपण बघावं. तो गेला, त्यानं सर्व काय पाहिलं, परंतु त्याला माहित झालं की प्रसिद्ध काय आहे. त्यानं एकदम त्याची दिनचर्या बारकाईने पाहिली. तो राजा रोज सकाळी लवकर उठत होता, प्रत्येक जागी जात होता, नमस्ते, कसं काय चाललेलं आहे, प्रजाजवळ, मंत्रीजवळ. त्याच्यामुळे त्याच्या राजधानीमध्ये सर्वजण अलर्ट राहत होते. त्यामुळे तो राजा प्रसिद्ध होता सगळ्या विश्वामध्ये. काही दिवसानं या संन्यासीला माहित झालं, समाचार भेटला, तो राजा एकदम कंगाल झालेला आहे. त्या राजधानीमध्ये गरिबी आलेली. त्याला वाटलं की कसं होऊ शकतंय. तो काय करतो? तो संन्यासी पुन्हा त्याच्याकडे जातो. त्याला वाटतं की इतकी गरिबी का आली, कंगाल का झाला. खूप सर्व गोष्टी पडताळून पाहिल्या, परंतु त्याला काही कारण समजलं नाही. परंतु एक गोष्ट लक्षात आली, ज्यावेळी तो पहिला आला होता संन्यासी त्याच्या राजाजवळ, राजा सकाळी लवकर उठत होता. परंतु दुसऱ्यांदा जर आला, आराम मध्ये झोपलेला आहे. राजा झोपल्यामुळे त्याच्या राजधानीमध्ये चोर येत होते, सर्व माल लुटत होते. मंत्री इकडूनचा माल तिकडून, प्रजा भांडण तंटा करत होती. तर त्या संन्यासीला कारण माहित झालं. त्याला वाटतं की आता काय करायचं, जो हा राजा लवकर उठेल.
तो एक दिवस संन्यासी राजाजवळ गेला. राजाला एक सांगतो की राजन, मी एक हंस पाहिलेला आहे. त्या हंसाची खूप मोठी विशेषता आहे. ज्यांची नजर त्या हंसावरती पडते तो साऱ्या विश्वामध्ये प्रसिद्ध होऊन जातो. तर राजा म्हणतो, हा मला सुद्धा व्हायचं आहे. सांगितले, तुम्हाला हंसाला पाहिजे लागलो. तो म्हणतो ठीक आहे. परंतु तो म्हणतो की संन्यासी म्हणतो, तो हंस सकाळी सकाळी लवकर येतो. म्हणतो ठीक आहे, मी उद्यापासून उठेन. तो उठायला सुरुवात करतो. जेव्हा हंसासाठी पाहण्यासाठी उठतो तेव्हा रोजच्या प्रमाणात चोर आले होते. तर चोरांनी पाहिलं की राजा चक्कर लावत आहे. ते पळून गेले. ते तर उद्या येऊया. ज्यावेळी उद्या आले त्यावेळी सुद्धा तो चक्कर लावत होता. तो दुसऱ्या दिवशी येऊया. तो रोज राजा चक्कर लावत होता हंस पाहण्यासाठी. चोर येत होते परंतु राजाला कोणते पळून जात. हळूहळू चोरांनी येणं बंद केलं. त्याची जो माल चोरी होत होता, मंत्री इकडचा माल तिकडे करत होते, ते सुद्धा अलर्ट झाले. कारण राजा सकाळी उठायला सुरुवात केली. प्रजा सुद्धा ठीक झाली. सर्व कारभार ठीक झाला. तो पुन्हा मशहूर झाला, प्रसिद्ध झाला. काही दिवसांनी तो संन्यासी एकदा आला आणि त्याने सांगितलं, तुम्ही हंसाला पाहिलं? म्हणतोय, नाही, हंसाला तो न पाहिलं, परंतु माझ्या राजधानीमध्ये जो प्रॉब्लेम आला होता, गरिबी आली होती, त्याचं कारण मला समजलं. त्यावेळी तो म्हणतो की तुम्ही असंच रोज उठा, सगळीकडे चक्कर लावा, तुमची राजधानी ठीक चालेल. ही कहाणी कुणी दुसऱ्याची नाही, आपली स्वतःची कहाणी आहे. आपण सुद्धा प्रसिद्ध होतो कधी? सत्ययुग त्रेतामध्ये. कारण आत्मा राजा तिथं जागृत होता. हळूहळू आपण आपल्याला स्वतःला विसरलो. मी कोण आहे याला विसरलो आणि झोपून गेलो. तेव्हा आपल्या शरीररूपी मेहलामध्ये 5 चोर आले. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आणि त्यानं संपूर्ण राजाला लुटलं गेलं. तर शिव बाबा जसं तो संन्यासी आला, शिव बाबा वरून येतो, त्याला वाटलं की असं का झालं? हे सर्व राजा होते. त्याला माहित झालं की स्वतःला विसरलेलं आहे. त्यामुळे बाबांनी काय केलं, आपल्याला एक युक्ती सांगितली. तुमच्या या मेहलाच्या आसपास, जवळपास, शरीररूपी मेहलाच्या जवळपास एक फरिश्ता येतो. परंतु किती वाजता येतो? सकाळी सकाळी लवकर येतो. त्याला पाहण्यासाठी तुम्ही उठा. आणि जो त्या फरिश्त्याला पाहण्यासाठी उठेल, अर्थात योग करेल, त्याची आत्मिक स्थिती बनेल. ज्यावेळी आत्मिक स्थिती बनेल, राजा जागृत होईल. या मेहलामध्ये कुठल्याही प्रकारचा चोर, काम, क्रोध आतमध्ये येणार नाही. आणि ज्यावेळी काम, क्रोध येणं बंद होतील, त्यावेळी आपली राजधानी हळूहळू चांगली होणार आहे. याच्यासाठी जर काय आपल्याला राजधानी चांगली करायची असेल, राजेही प्राप्त करायचे असेल, तर अमृतवेला काय करायचं? अलर्ट बनून योग करणं गरजेचं आहे. कारण अमृतवेला योग करण्यामुळे आत्मिक स्थिती असते. आणि ज्याची आत्मिक स्थिती असते तो स्वतःच्या कर्मेंद्रियावरती राज्य करू शकतो. इसलिए स्वतःच्या इंद्रियावरती राज्य करण्यासाठी काय करायचं आहे? रोज आपल्या इंद्रियांचा दरबार लावायचा आहे. आणि जो स्वराज्य अधिकारी तो विश्वाचा राज्य अधिकारी बनू शकतो. ठीक आहे. तर या भट्टीपासून आपल्याला काय करायचंय? कुठलं ध्यान आहे? तनानं सुद्धा सेवा करायचे, मनानं सुद्धा करायचे, धनाने, आणि शिकार करणं विसरायचं नाही. ठीक आहे. प्रत्येक महिन्यातून किती शिकार? काही म्हणतात आमचं ऐकतच नाही, आम्ही खूप सांगतो, ऐकत नाही. कोई बात नाही. तुम्ही शिकारीला पकडून जाळ्यामध्ये तो आणा, जाळ्यामध्ये तो फसवा. शेल्टर आहे जाळी, ते शेल्टरवरती आणा. बहिणी मारण्याचं काम करून टाकतील. ज्यांना तिथपर्यंत पोहोचवलं, आधी आशीर्वाद त्यांना सुद्धा मिळतील. याच्यासाठी आपल्याला रोज नवीन नवीन शिकार फसवण्यासाठी काय करायचंय? जाळ्यामध्ये
आणायचे. ठीक आहे. बघा मधूनमध्ये येताना तुम्ही काय करा, आपल्या आपल्या शिकारीला घेऊन. आम्ही 15-20 दिवसासाठी इकडे आलेलो. कशासाठी? शिकार करण्यासाठी. काही ना काही शिकार 15 दिवसामध्ये किती घायल झाले असतील. कुणाला कुठला बार लागला असेल, कुणाला काय, तर कुणी ना कधी ज्ञानामध्ये चालते. याच्यासाठी आपल्याला शिकार करणं गरजेचं आहे. आणि जो शिकार करेल तो कोण बनणार आहे? राजा बनणार आहे. तर राजा बनण्यासाठी आंब्याचे लक्षण सांगितले, राजाचे लक्षण सांगितले, शिकार करण्यासाठी सांगितले, कसा दरबार लावायचा. स्पष्ट झाला टॉपिक तो. आतापर्यंत आपल्याला हे होतं की नाही आम्ही का राजा बनणार आहे, मोठे मोठे माणसाचे महारथी आहेत. नाही, बाबा सांगतात जे तुमच्या नजरेमध्ये नाही ते मला माहित आहे की काय बनणार आहे. आणि जे तुमच्या नजरेमध्ये आहेत आपल्याला वाटतं हा राजा बनेल, हा, असं काही नाहीये. ज्यानं ज्ञानामध्ये आल्यानंतर आपले इंद्रियावरती किती राज्य केलेलं आहे तो राजा बनणार आहे. सो राज्य अधिकारी सो विश्व राज्य अधिकारी. तर जर काय आपल्याला सत्युगमध्ये सूर्यवंशी बनायचं आहे तर इंद्रियावरती राज्य करणं गरजेचं आहे. तर या भट्टीपासून आपल्याला रोज काय करायचं आहे? दरबार लावून राज्य करायचं आहे. ठीक आहे. ओम शांती. चलो 3 मिनट अभी योग करके
ਅਪਰਾਧ ਵੱਧ ਰਹੇ ਨੇ, ਬੱਚੇ ਮਾਂ-ਬਾਪ ਦਾ ਆਦਰ ਨਹੀਂ ਕਰ ਰਹੇ, ਲਗਾਤਾਰ ਬੱਚੇ ਜਿਹੜੇ ਹੈਗੇ ਆ ਬੇਲਗਾਮ ਹੁੰਦੇ ਜਾ ਰਹੇ ਨੇ। ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ, ਮੈਂ ਹਾਂ ਸੱਜਣ ਸੈਣੀ ਤੇ ਤੁਸੀਂ ਦੇਖ ਰਹੇ ਹੋ ਜ਼ੀਰੋ ਲਾਈਨ ਨਿਊਜ਼। ਗੱਲ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ ਬੱਚਿਆਂ ਦੀਆਂ ਕਦਰਾਂ ਕੀਮਤਾਂ ਜਿਹੜੀਆਂ ਹੈਗੀਆਂ, ਨੈਤਿਕ ਕਦਰਾਂ ਕੀਮਤਾਂ ਬੱਚਿਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜੀਆਂ ਹੈਗੀ ਘਟਦੀਆਂ ਜਾ ਰਹੀਆਂ, ਜਿਸ ਕਰਕੇ ਜਿਹੜਾ ਹੈਗਾ ਸਮਾਜ ਲਗਾਤਾਰ ਜਿਹੜਾ ਹੈਗਾ ਨਿੱਘਰਦਾ ਜਾ ਰਿਹਾ। ਸਾਡੇ ਸਮਾਜ ਦੇ ਵਿੱਚ ਅਪਰਾਧ ਵੱਧਦੇ ਜਾ ਰਹੇ ਨੇ। ਨੈਤਿਕ ਕਦਰਾਂ ਕੀਮਤਾਂ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਜਿਹੜੇ ਹੈਗੇ ਆ ਸਾਡੇ ਨਾਲ ਮੌਜੂਦ ਨੇ ਬ੍ਰਹਮਾ ਕੁਮਾਰ ਭਗਵਾਨ ਭਾਈ ਬ੍ਰਹਮਾ ਕੁਮਾਰੀ ਮਾਊਂਟ ਆਬੂ ਤੋਂ ਪਹੁੰਚੇ ਨੇ, ਜੋ ਸਕੂਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਬੱਚਿਆਂ ਨੂੰ ਨੈਤਿਕ ਕਦਰਾਂ ਕੀਮਤਾਂ ਸੰਬੰਧੀ ਸਿੱਖਿਆ ਦੇਣ ਲਈ ਜਿਹੜੀ ਹੈਗੇ ਆ ਪੂਰੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਵਿੱਚ ਇਹ ਵਿਜ਼ਿਟ ਕਰ ਰਹੇ ਨੇ। ਸਕੂਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਬੱਚਿਆਂ ਨੂੰ ਦੱਸ ਰਹੇ ਨੇ ਕਿ ਕਿਵੇਂ ਗੁੱਸੇ ਤੇ ਕੰਟਰੋਲ ਕਰਨਾ, ਮਾਤਾ ਪਿਤਾ ਦਾ ਕਿਵੇਂ ਆਦਰ ਕਰਨਾ ਹੈ। ਗੱਲ ਕਰਦੇ ਨੇ ਇਹਨਾਂ ਦੇ ਨਾਲ ਭਗਵਾਨ ਭਾਈ ਦੇ ਨਾਲ। ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਸਰ, जीरो लाइन ਦੇ ਵਿੱਚ बहुत बहुत स्वागत ਤੁਹਾਡਾ जी। धन्यवाद। हाँ जी, अच्छा, आप जो शिक्षा दे रहे हैं, बच्चों को नैतिक शिक्षा दे रहे हैं, क्या क्या शामिल है उस शिक्षा में? कैसे कैसे आपको बच्चे मिल रहे हैं स्कूलों में? बहुत अच्छा आपने प्रश्न पूछा, क्योंकि आज वास्तव में देखा जाए तो शिक्षा का मूल उद्देश्य है चरित्रवान बनाना। शिक्षा का मूल उद्देश्य है अंधकार से प्रकाश की ओर लेके जाना। लेकिन आज के बच्चों को केवल पास करके डिग्री दे करके रोजगार प्राप्त करने तक सिखाते हैं, संस्कार नहीं सिखाए जा रहे हैं। और यही बच्चे समाज में जाकर के फेल हो रहे हैं। समाज में सुसाइड केसेस बढ़ती जा रहे हैं, नशा व्यसन बढ़ता जा रहे हैं, अपराध बढ़ते जा रहे हैं। क्यों? केवल बच्चों को, क्योंकि आज के बच्चे कल का समाज है। समाज में जो भी लोग जाते हैं, चाहे इंजीनियर बनते, डॉक्टर बनते, वकील बनते, नेताएं बनते, सारे स्कूल कॉलेज से बनते। अगर स्कूलों में बच्चों को ईमानदारी, सत्यता, भाईचारा ये गुण नहीं सीखेंगे, सहन शक्ति नहीं सिखाएंगे, ईमानदारी नहीं सिखाएंगे, यही समाज में जाकर के दुर्गुण जीवन में आते हैं। और जिस बच्चों में दुर्गुण है वो समाज में एक अच्छे नागरिक नहीं बनते। इसलिए इन बच्चों को नैतिक शिक्षा देना जरूरत है। आज के बच्चों को केवल आईक्यू डेवलप किया जाता है। जैसे टेबल के 4 पाँव हैं, अगर एक ही पाँव तो टेबल हिल जाएगा। इसी तरह आज के बच्चों को केवल आईक्यू डेवलप करते। एक होता आईक्यू, दूसरा होता है ईक्यू, तीसरा होता है एमक्यू, चौथा होता है एसक्यू। तो इसीलिए आज अच्छी स्कूल किसको कहते हैं? जिनकी टाई अच्छी, बिल्डिंग अच्छी, बसें अच्छी, रिजल्ट ज़्यादा, जहाँ ज़्यादा फी है, हम समझते हैं अच्छी स्कूल। मैं कई बार माँ बाप को मिला बच्चों के, मैं बोला थोड़ा बच्चों के संस्कार दो। कहते हैं नहीं, हमने बहुत अच्छे स्कूल में डाला है, हमें बहुत फी दी है, संस्कार देने का काम है टीचरों का। तो कभी मैं टीचरों को कहता हूँ, भाई सर आप थोड़ा बच्चों के संस्कार दो। कहते हैं ये हमारा काम नहीं है, हमारा काम है सिलेबस पढ़ाना, कि ये संस्कार देने का काम है माँ बाप का। वो माँ बाप उधर उंगली कर रहे हैं टीचर की तरफ, टीचर उसके तरफ, और बच्चे बीच में बिगड़ रहे हैं। एक दूसरे पे जिम्मेवारी फेंकी जा रही है। ऐसे में फिर जो संस्कार है बच्चों को कहाँ से मिलेंगे? एक्चुअली देखा जाए तो मैं ही सोचता हूँ माँ बाप का भी फर्ज है बच्चों के संस्कार बनाने का, टीचर का भी फर्ज है उस बच्चे का। तीनों मिल करके काम करेंगे तब बच्चों में सुधार आएगा। क्योंकि आज माँ बाप क्या करते हैं, वो खुद नशा कर रहे हैं, शराब पी रहे हैं, झूठ बोल रहे हैं, तो बच्चों के ऊपर क्या माँ फैशन कर रहे हैं, तो बच्चे इससे क्या सीखें? मैं ही सोचता हूँ माँ बाप पहले गुरु हैं। मैं वैसे तो महाराष्ट्र का हूँ, बेसिक महाराष्ट्र में एक शिवाजी पैदा हुआ था। वो शिवाजी क्यों पैदा हुआ था? क्योंकि जब शिवाजी की आत्मा जब गर्भ में थी जीजा माता की, उस समय जीजा माता ने दान पट्टा चलाती थी, अच्छे साहित्य पढ़ती थी, ग्रंथ पढ़ती थी, वो संस्कार बच्चे के ऊपर पड़े। लेकिन आजकल की माताएं क्या करते हैं, जब बच्चा गर्भ में है टीवी देखेगी, फेसबुक देखेगी, व्हाट्सएप चलाएगी, गुस्सा करेगी, झूठ बोलेगी, वो संस्कार बच्चे के ऊपर पड़ रहे हैं। इसीलिए आज माँ बाप कहते बच्चे मेरे मोबाइल के बिना रहते ही नहीं। मैं कहता हूँ गुरु कौन है? अब ये तो फिर वही बात होगी ना।